तुम्हाला हे माहीत आहे का, की डायबिटीजमध्ये जितका फोकस आपण आपल्या आहारावरती करतो, शुगर कंट्रोल या गोष्टीवरती करतो, तेवढाच फोकस हा आपल्या झोपेवर सुद्धा करणं गरजेचं आहे. आणि ह्या गोष्टीवरती बऱ्याचदा फोकस होत नाही. म्हणूनच बरेचसे डायबिटीजचे पेशंट असे असतात, की ज्यांच्या टॅबलेट्स चालू असतात, ज्यांची शुगर कंट्रोलमध्ये त्यांनी ठेवलेली असते. शुगर म्हणजे खाण्यामधली शुगर कंट्रोलमध्ये ठेवलेली असते. साखर नियंत्रणात खाण्यामध्ये वापर करत असतात. तरीसुद्धा ब्लड रिपोर्ट्समध्ये त्यांचे शुगरचे रिपोर्ट्स किंवा रेंज ही नॉर्मल येत नाही. आणि त्यामागचं खूप मोठं कारण हे असतं, की ते बऱ्याचदा दुपारची झोप घेतात. कारण बऱ्याचदा जे डायबिटीजचे पेशंट येत असतात त्यांच्यामध्ये थकवा येण्याचं प्रमाण हे खूप जास्त असतं आणि त्यामुळे बऱ्याचदा ते दुपारी जेवले की लगेच झोपतात आणि हे पुन्हा एकदा त्यांची शुगर वाढण्याचं खूप मोठं कारण असतं. त्यामुळे आयुर्वेदामध्ये जिथे प्रमेह सांगितलेले आहे, ज्याच्यातलाच एक प्रकार हा मधुमेह म्हणजेच डायबिटीज आहे. तर प्रमेहाचे हेतू सांगताना पहिला हेतू सांगितलेला आहे आस्य सुखम आणि दुसरा हेतू सांगितलेला आहे स्वप्न सुखम म्हणजे झोप. त्यामुळे दुपारची झोप ही डायबिटीजच्या रुग्णांनी पूर्णपणे वर्ज्य केली पाहिजे. जेवल्यानंतर तर अजिबातच झोपता कामा नये, कारण जेवल्यानंतर झोपल्यामुळे कफ वाढतो आणि कफ हा एक प्रमेहामधील प्रधान हेतू सांगितलेला आहे. आणि म्हणूनच ज्या लोकांना डायबिटीज आहे किंवा ज्यांना ते बॉर्डर लाईनवरती आहे आणि तो वाढू नये, शुगर कंट्रोलमध्ये राहावी असं वाटत असेल, तर त्यांनी आवर्जून दुपारची झोप ही बंद केली पाहिजे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.